बंडल बातम्यांपासून राहा दूर. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, सध्या राज्यात काय देशात एकच चर्चा चालू आहे, लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन. जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे भरपूर जण हाच विचार करत आहे आणि सध्या हीच चर्चा सर्वीकडे पसरलेली आहे की लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन. मग आता लॉकडाऊन होणार का, काय आहे माहिती, या चर्चा कशामुळे चालू आहेत सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच मोदी साहेबांनी काय निर्णय जाहीर केले, काय नवीन नियम लागू केले, फडणवीस साहेबांनी काय नवीन निर्णय राज्यासाठी लागू केले, संपूर्ण माहिती सांगतो. हे पहा, पहिले मी तुम्हाला एक महत्वाची माहिती इथे देत आहे, लक्षपूर्वक ऐका. कामाची माहिती आहे बरं, व्हिडिओ कट करू नका. कामाची माहिती आहे बघा. पेट्रोलच्या दरात प्रति 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति 3 रुपयांनी जी वाढ जाहीर केल्यानंतर आता इतर कंपन्या सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात असा अंदाज बांधला जात होता. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि पहिले काय झालं होतं की 5 रुपये जे आहे ना, तर ते पेट्रोलच्या याच्यामध्ये वाढले होते. पेट्रोलचे दर वाढले होते, ते किती 5 रुपयांनी, आणि डिझेलचे 3 रुपयांनी वाढले होते. परंतु आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि पुढे चालून अशाच किमती पेट्रोल डिझेलच्या वाढतील असं वाटत होतं, परंतु जो अंदाज आहे तो पूर्णपणे फेल झालेला आहे. मात्र त्यापूर्वी आता केंद्र सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. उत्पादन शुल्क कमी करण्याचा जो काही क्रांतिकारी निर्णय घेतला आहे मोदी सरकारच्या, या निर्णयामुळे पेट्रोलियम कंपन्या आणि जनता या दोघांनाही दिलासा मिळेल. म्हणजे हे जे आता 5 रुपये वाढले होते पेट्रोलचे, त्यानंतर डिझेलचे 3 रुपये वाढले होते ना, आणि पुढे चालून मग ते 10 वरती जातील, मग 15 रुपयावरती जातील असं वाटत होतं. परंतु जे काही इथे बघा, उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या किमती वाढणार नाहीत, पेट्रोल डिझेल हे महाग होणार नाही. आता त्याचं प्रूफ पण दाखवतो, हे बघा. तर केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर वरून 3 रुपये प्रति लिटर पर्यंत आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लिटर वरून 0 केले आहे बघा. आणि एकीकडे देशावर ऊर्जा संकटाची भीती असताना केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा जो निर्णय घेत सर्वसामान्य जनतेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 5 रुपये 3 रुपये पेट्रोल डिझेल मध्ये जी वाढ होत होती, परंतु उत्पादन शुल्क आता कमी करण्यात आलं आहे आणि ज्यामुळे ते कमी झाल्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कोणत्याही त्यामध्ये वाढ होणार नाही. हा सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे, मोदी साहेबांनी घेतलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती समजली. चला ठीक आहे, आता पुढील माहिती आपण बघणार आहोत. आता ही माहिती तुम्ही बघू शकता, हे बघा. राज्यात अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. तुम्ही सर्वजण बघतच आहात, पेट्रोल पंपावरती केवढी मोठी गर्दी होत आहे, रांगाच रांगा होत आहेत. असं सांगितलं जात आहे की पेट्रोल डिझेलची टंचाई झालेली आहे, पेट्रोल डिझेल भेटणार नाही, त्यामुळे लोक काय करत आहे, मोठी गर्दी करत आहेत. आणि ही एक अफवा पसरलेली आहे. अफवावर ही पेट्रोल डिझेलचे जे काही म्हणजे टंचाई आहे ती निर्माण झालेली आहे असं तुम्हाला काही जण सांगत आहे. त्यामुळे तुम्ही मोठी गर्दी पेट्रोल पंपावरती करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की इंधनचा तुटवडा आहे. परंतु सरकारने ते पण जाहीर केलेलं आहे किती दिवसापर्यंत पेट्रोल डिझेल आपल्याकडे त्याचा साठा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पुढे बघा, राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्यात, परिणामी अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधन साठ्यावर मर्यादा लावण्यात आल्यात. युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात येत आहेत आणि त्यामुळे भीतीपोटी नागरिक अतिरिक्त साठाही करून ठेवतात. बघा, म्हणजे काय करत आहेत लोक की भरपूर पेट्रोल डिझेल खरेदी करून घेत आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल संपेल या अफवांमुळे साठा निर्माण करत आहेत. कोणी म्हणजे मोठमोठ्या जे काही असतात ना टाक्या वगैरे, ते भरून पेट्रोल डिझेल भरत आहेत. तुम्ही सोशल मीडियावरती बघतात. तर या निव्वळ अफवा आहेत. ओके, तर जेवढं तुम्हाला पेट्रोल डिझेल लागत आहे तेवढंच घ्या. काय होत आहे, तुम्ही एक पद्धतीने तुम्ही साठा भरून ठेवत आहेत, त्यामुळे बाकीच्या लोकांना मग ते
जे आहे तो इंधन तुटवडा जो आहे, पेट्रोल डिझेलचा तुटवडा तो आपल्या देशातच होत आहे. मग त्यामुळेच ते काही पंपांवरती पेट्रोल डिझेल संपत आहेत. कारण लोक काय करत आहेत, भरभरून पेट्रोल डिझेल घेऊन जात आहेत. त्यामुळे जेवढं तुम्हाला दिवसाला 2 दिवसाला जेवढं लागत असेल 1-2 दिवसासाठी तेवढंच तुम्ही पेट्रोल डिझेल खरेदी करा. ओके. आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता काय म्हटलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐका. हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं की मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो की केंद्र सरकारने वारंवार सांगितले आहे आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे, तरी लोक रांगा लावून जास्तीचा पेट्रोल भरून घेत आहेत. प्रत्येकाला जेवढा डिझेल पेट्रोल लागेल, दर महिन्याला जेवढा लागतो तेवढीच त्यांनी खरेदी करावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा कोणी काळा बाजार करणार नाही आणि काळा बाजार करणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, ते म्हणाले. हे बघा, तरी ते मुख्यमंत्री साहेबांनी पण म्हटलेलं आहे की कुठलाही जो काही तुटवडा तो नाही, परंतु तुम्ही जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल जो साठा आहे तो तुम्ही जास्तीत जास्त घेऊ नका. तुम्हाला जेवढं पेट्रोल डिझेल लागत आहे तेवढंच घ्या असं इथे मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत. ही बातमी फार महत्वाची होती. चला आता तुम्हाला फायनल ती महत्वाची माहिती सांगतो की आपल्या देशात किती दिवसांपर्यंत पेट्रोल डिझेलचा साठा आहे. ती माहिती फार महत्वाची आहे. चला ती माहिती सांगतो तुम्हाला आता. हे पहा तुमच्या समोर आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने आज अधिकृत निवेदन जारी करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय कंपन्याकडे सध्या अंदाजे 60 दिवसांचा इंधन साठा आहे आणि कोणताही तुटवडा नाही. बघा, 60 दिवसांचा इंधन साठा आहे म्हणजे एवढे दिवस पुरेल तेवढं पेट्रोल डिझेल भारताकडे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. 60 दिवसांचा इंधन साठा आहे, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी तर बात काही नाही. ओके. आणि सध्या तुम्ही सोशल मीडियावरती बघत आहात आणि ज्या पद्धतीने गॅस सिलेंडरसाठी लोक गर्दी करत आहेत, पेट्रोल डिझेलसाठी गर्दी करत आहेत, तर अशी गर्दी करू नका. शासन पण सांगत आहे, मी पण तुम्हाला सांगत आहे की अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका की लॉकडाऊन होईल आणि त्यामुळे आपण एकच दम साठा भरून ठेवू. तसं करू नका. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. असं कुठलाही म्हणजे कुठलाही अजून या संदर्भात अशी भीती नाही की इंधन तुटवडा आहे, तसं काही नाही. हे बघा तुमच्या समोर आहे ना, 60 दिवसाचा इंधन साठा आहे असं बोललं जात आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मग जरी एवढा इंधन साठा असेल तर मग काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल का संपत आहे? काही जे काही पेट्रोल म्हणजे पेट्रोल संपत आहे आणि काही पंप बंद का होत आहेत? बघा काय झालेलं आहे, लोक त्यांना अफवामुळे लोक काय करतात की जास्तीत जास्त साठा घेऊन जात आहे, घरी जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल घेऊन जात आहे, त्यामुळे ते पेट्रोल संपतं आणि मग ते पंप बंद पडतं ना. कारण बघा, जरी तुम्हाला 1-2 दिवसाचं तुम्ही डेली पेट्रोल डिझेल घ्यायचे, परंतु काय होत आहे की लोक डायरेक्ट ना 10-10, 20-20 दिवसाचं पेट्रोल डिझेल घेऊन जात आहे. त्यामुळे मग पेट्रोल डिझेल तर संपेलच ना पंपावरून, मग पंप बंद होतीलच ना. तर अशा पद्धतीने या अफवांमुळे संपूर्ण प्रकार होत आहे आणि या सध्या लॉकडाऊनच्या चर्चा चालू आहेत. तर लॉकडाऊन संदर्भात आपल्याला फक्त मोदी साहेबांनी एवढं सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आपल्याला मागच्या वेळी आपण लढा दिला त्याच पद्धतीने आपल्याला पुढे चालून पण लढा द्यायचा आहे. परंतु लॉकडाऊन संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती किंवा कुठलीही या संदर्भात भाषण किंवा अपडेट आलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. चला ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहितीसाठी. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.